48 तास 35 मृत्यू हे आकडे नाहीयेत. यात अनेकांच्या काळजाचे तुकडे आहेत. यात 16 नवजात बालकांचा समावेश आहे. आणि हे आकडे आले आहेत अशा ठिकाणाहून जिथे जीवनदान मिळायला हवं होतं, पण इथे बघायला मिळाला मृत्यूचा तांडव. नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरमध्ये तुमचे स्वागत. ही चर्चा जनहिताची आहे आणि हा तुमच्या हक्काचा प्राईम टाईम. नांदेडच्या विष्णुपुरी येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अवघ्या 48 तासात तब्बल 35 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. औषधांचा तुटवडा असल्यामुळे हा संतापजनक प्रकार घडल्याचा दावा करत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान काँग्रेस खासदार अशोक चव्हाणांनी सरकारवर आगपाखड केली आहे. दरम्यान रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शामराव वाकोडे यांनी औषधांच्या कमतरतेमुळे हे मृत्यू झाल्याचे आरोप फेटाळले. गंभीर स्थितीत रुग्ण आणण्यात आले होते. तसेच मुदतपूर्व प्रसूती झाल्यामुळे नवजात बालकांचं वजन जास्त नव्हतं, तर एका बाळावर शस्त्रक्रिया झाली होती अशी माहिती डॉक्टर वाकोडे यांनी दिली आहे. झाल्या दुर्घटनेची राज्य सरकारनेही गंभीर दखल घेतली. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचा दौरा केला. तसंच रुग्ण मृत्यूंच्या चौकशीसाठी 3 सदस्यीय समिती देखील नेमली. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं आहे. शासकीय रुग्णालयांमधील मृत्यूची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी केली आहे. तर राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री आणि यंत्रणेनं गांभीर्य लक्षात घेऊन मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दुसरी व्यथित करणारी दुर्घटना छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात देखील घडली. त्या रुग्णालयात 24 तासात 18 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. या दोन्ही घटनांची केंद्र सरकारकडूनही दखल घेण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी रुग्णालय प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अगदी सुरुवातीपासून स्पॉटवर असणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे झिरो आवरमध्ये आपल्याबरोबर असणार आहेतच, पण त्याआधी झिरो आवरमध्ये आम्ही नक्की काय चाललंय राज्यात हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि आमच्या हाती आला तो म्हणजे समर्थन अर्थसंकल्प अध्ययन केंद्राचा अहवाल. हा अहवाल नाही तर एकूण राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा रिपोर्ट कार्डच आहे. ते आपण बघूया. राज्यात आरोग्य विभागात 67,000 पदं मंजूर असताना फक्त 48,925 पदं भरलेली आहेत. आज राज्यात विविध वर्गातील 19,102 पदं रिक्त आहेत. म्हणजेच महाराष्ट्रात आज घडीला 28% पदं रिक्त आहेत. आरोग्य निकषानुसार 40 लोकांमागे 1 रुग्णखाट अपेक्षित आहे. मात्र राज्यात ती 4,264 लोकांमध्ये 1 खाट असल्याचं समोर येत आहे. राज्यातील 1,842 आरोग्य सेवा पुरवणारी वाहनं बंद आहेत. 2020 पासून आजपर्यंत आदिवासी कुटुंबातील 3,800च्या वर बालकांचा मृत्यू झालेला आहे. 2021-22च्या अर्थसंकल्पातील वैद्यकीय तरतुदीच्या रकमेत 24% कपात झाली आहे. यावरच आम्ही आजच्या झिरो आवरमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, नांदेड रुग्णालय दुर्घटना म्हणजे 3 इंजिनचं सरकार असूनही आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर. राज ठाकरेंच्या आरोपाशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. इन्फ्रास्ट्रक्चर मस्त,
मात्र सेवा सुविधा ध्वस्त. अशीच गत नांदेड जिल्हा रुग्णालयाची म्हणावी लागेल. नांदेडमधून रुग्णांच्या मृत्यूसत्राची सुरुवात बरोबर 48 तास आधी झाली होती. त्याच 48 तासांमध्ये घडलेल्या प्रत्येक घटनेचं विश्लेषण आपण करणार आहोतच. शिवाय मृत्यूसत्रावर सर्वात आधी ॲक्शन मोडवर आलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण आपल्या सोबत असणार आहेतच. सर्वात आधी रुग्णालयात जाऊन त्यांनीच प्रकरणाची पाहणी केली होती. आरोग्यमंत्र्यांचा राजीनामाही मागितला होता आणि औषधांचा तुटवड्यामुळेच रुग्णांचे मृत्यू झाल्याचा दावा केला. त्यावर सत्ताधाऱ्यांनी उत्तरं दिली. मात्र खरंच काय स्थिती आहे नांदेड जिल्हा रुग्णालयाची? त्यासाठी पाहुयात आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांचा विशेष रिपोर्ट. 36 तास 31 बळी. 31 बळींना जबाबदार कोण? नांदेडचं शासकीय रुग्णालय. इथे गेल्या 36 तासात 31 जणांचा बळी गेलाय. त्यात 16 नवजात बालकांसह 6 महिला आणि 5 पुरुषांचाही समावेश आहे. सगळ्यात गंभीर बाब अशी आहे की आणखी 70 जण गंभीर अवस्थेत उपचार घेतात. खरं तर जिल्हा रुग्णालय फक्त नांदेडसाठीच नाही, तर आसपासच्या तालुक्यांमधून येणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांसाठीचा सर्वात मोठा आधार. मात्र तिथेच जर उपचारांची शाश्वती नसेल तर सर्वसामान्यांनी जायचं कुठे हा प्रश्न रुग्णांचे नातेवाईक उपस्थित करतात. सोमवारी जेव्हा नांदेडमधनं रुग्णांच्या मृत्यूच्या बातम्या यायला सुरुवात झाली तेव्हा सगळ्यात आधी रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा असल्याचा आरोप झाला. ज्या रुग्णालयात मृत्यूच्या घटना घडल्यात त्या शासकीय रुग्णालयात 500 खाटांची व्यवस्था आहे. मात्र नांदेड सोबतच शेजारच्या जिल्ह्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट असल्यामुळे व्यवस्थेवर कायमच मोठा ताण येतो. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी आरोप केल्याप्रमाणे इथे रुग्णांच्या तुलनेत उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेससह इतर कर्मचाऱ्यांची सुद्धा कमतरता आहे. अशोक चव्हाणांनी हाच मुद्दा लावून धरला तर त्यावर सत्ताधाऱ्यांनी उत्तर देताना त्यांचे आरोप फेटाळून लावले आणि औषधांचा अजिबातच तुटवडा नसल्याचा दावाही केला. लागणारी औषधं मुबलक असली पाहिजेत. आज औषधं मिळत नाहीयेत. साधा सर्पदंशाने सुद्धा जर माणूस एखाद्या गावला किंवा आजारी पडला किंवा त्याला काही त्रास झाला तिथे ती औषधं उपलब्ध होत नाहीयेत. औषधाचा तुटवडा आहे. हॉस्पिटलमध्ये 127 प्रकारची औषधं, त्याचा साठा पूर्ण होता. औषधांची कमतरता नव्हती. उलट त्या ठिकाणी औषध खरेदीसाठी 12 कोटी रुपये त्यालाही मान्यता दिली होती आणि औषधं पूर्णपणे त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पुरेशी औषधं किंबहुना जास्तीचा साठा तिथं होता. याच्यामध्ये डॉक्टरचा हलगर्जीपणा असेल, औषधं नसतील तर आम्ही निश्चित कारवाई करू. ह्याच्यामध्ये एक एक मृत्यूचा तुम्हाला मी हिशोब देईन. कसं झाला, काय झाला, कोण जबाबदार आहे. अशोक चव्हाणांनी केलेल्या आरोपांची पडताळणी करण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी त्याच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना गाठलं आणि सत्य परिस्थिती काय आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेतलं. मला सांगा, कोण ऍडमिट आहे, कशासाठी तुम्ही हे आणलेलं आहे? माझी आई आहे. डेंगू तापून आली तिला. बाहेरून औषध चालू आहेत. आज 100 लागले, महाग 1800 रुपये लागले एखादी या चिठ्ठीवर आहे. कधीपासून ऍडमिट आहे? 3 दिवस झाला. आज सगळं बाहेरला आहे. आमचे सासूबाई ऍडमिट आहेत. तर मग आज म्हणले की MR CT स्कॅन आपल्याकडे नाही अवेलेबल इथं, तर तुम्ही बाहेरून करा म्हणून आम्हाला रात्री फोन आलता. आता चाललो मदत, आम्हाला मदत जाऊ दे. औषधं काय लागलेत का तुम्हाला? आम्ही 1400 रुपयाचे मागून आता आणलं. काय हे दिले, ते सलाईन वगैरे दिले ते. मावशी, तुम्ही कुठून आला? तुमची काय परिस्थिती? मी यवतमाळ उंबरखेड तालुक्यातून आली. मी माझा मुलगा 13 वर्षाचा आहे. 8 दिवस झाले तापानं, तर 4 दिवस प्रायव्हेट मध्ये होते. तर आम्हाला पुरणं म्हणून काल आम्ही इथं आलो. तर काल समजा ट्रीटमेंट झाली. इथलं एक सलाईन त्यांनी लावलं, एक इंजेक्शन आणि एक सलाईन. बाकी मग 9 वाजता डॉक्टर चेकिंगला आले तर काही म्हणले तुम्हाला औषधं आणावं लागतील. तर आम्ही रात्रीच आणून ठेवले. या प्रातिनिधिक प्रतिक्रियांवरनं एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे जिल्हा रुग्णालयात सगळी औषधं काही मोफत मिळत नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून सुद्धा औषधं आणावी लागतात. रक्ताच्या चाचण्यांसह अनेक चाचण्यांसाठी खासगी लॅब्समध्ये जावंच लागतंय. नातेवाईकांच्या वक्तव्यांनंतर ABP माझानं ही बातमी लावून धरली आणि नेमकं त्याच वेळेला नांदेडच्या त्याच वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात एक रुग्णवाहिका आली. पण रुग्णवाहिकेतनं रुग्ण नाही
तर औषधांचे बॉक्सेस आणले गेले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात येणार असल्यानं हा औषध साठा आणला की काय हाही प्रश्न उपस्थित झालाय. ही औषधं जर वेळेत आली असती आणि त्याचा योग्य वापर झाला असता तर नक्कीच या 31 जणांपैकी काहींचे प्राण वाचू शकले असते आणि इतकी मोठी हानी टाळता आली असती. नांदेडहून पंकज क्षीरसागरसह 0 आवर ABP माझा. टीम 0 आवरनं केलेल्या रिपोर्टमध्ये नांदेडमधील मृतांची आकडेवारी होती ती आज सकाळची होती. दरम्यान काही मिनिटांपूर्वी मृतांचा आकडा 35 वर गेल्याचं स्पष्ट झालंय. शासकीय रुग्णालय हा ग्रामीण महाराष्ट्राचा एक अविभाज्य भाग आहे. नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण मेडिकल रुग्णालयात तर 50 ते 60 किलोमीटर लांब अंतरावरून रुग्ण उपचारासाठी येत असतात. याशिवाय या रुग्णालयात हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशिम आणि शेजारच्या तेलंगणा राज्यातूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. या रुग्णालयाची दररोजची OPD 2000वर असल्याची माहिती आहे. 10 वर्षांपूर्वी या रुग्णालयाचे सुसज्ज इमारतीत स्थलांतर झाले होते. त्यानंतर काही काळ रुग्णांना चांगली आणि तत्पर सेवा मिळाली, परंतु काही वर्षापासून या रुग्णालयाचे व्यवस्थापन ढेपाळल्याची टीका होते. त्यामुळे लाखो नागरिकांसाठी जीवनवाहिनी असलेल्या या शासकीय रुग्णालयांमधील सोयी सुविधांकडे जर कानाडोळा होत असेल तर ही निश्चितच गंभीर बाब म्हणावी लागेल. यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली ती पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, नांदेड रुग्णालय दुर्घटना म्हणजे 3 इंजिनचं सरकार असूनही आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर. राज ठाकरेंच्या आरोपाशी तुम्ही सहमत आहात का? यूट्यूबवरून मनीष बोरकर, बिमार रुग्णालय आणि कोलमडलेली आरोग्य व्यवस्था याला हे सरकारच जबाबदार आहे. यूट्यूबवरून गजानन मापारी, सगळे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स यांना प्रायव्हेट करायचे आहेत. एक्सवरून रवी सावंत, माझं उत्तर नाही आहे, कारण यंत्रणा व्हेंटिलेटरवर नाही, यंत्रणा मृत्युमुखी पडली आहे. एक्सवरून गोपाळ दंड गव्हाळे, सरकार कोणाचेही असू द्या, राज्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर नाही तर कायम मृतावस्थेतच आहे. फेसबुकवरून बसवराज पाटील, काय चुकीचं बोलले राजसाहेब, खरंच आहे. कुठल्याही शासकीय दवाखान्यात जावा, तुम्हाला सत्य स्पष्ट दिसून येईल. फेसबुकवरून संजू हतोळकर, शासन आपल्या दारीपेक्षा सरकारने आधी हॉस्पिटलकडे जायला हवे. इंस्टाग्रामवरून गंगा प्रसाद दधाले, तिथे पेशंट गेल्यावर योग्य तपासणी, योग्य उपचार मिळत नाहीत, तासन तास बसावं लागतं, औषधं बाहेरून आणावे लागतात, म्हणून मी सहमत आहे. फेसबुकवरून संकेश मालप, राजसाहेब बरोबर बोलतात, हे सरकार अपना काम बनता भाड में जाय जनता असाच विचार करत आहे. जितकी वाईट अवस्था रुग्णालय परिसराची होती, इथल्या अस्वच्छतेमुळे निरोगी व्यक्तीही आजारी पडेल, ही अवस्था ABP माझानं दाखवली. त्यानंतर तातडीनं रुग्णालय प्रशासनानं सफाई अभियान हाती घेतलं. मात्र परवा रात्री असं काय घडलं की 12 नवजात बालकांचे प्राण गेलेत? त्यावर आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी रुग्णालयात जाऊन खरी परिस्थिती उघड केली आणि समोर आले भीषण सत्य. शासकीय आरोग्य व्यवस्थेमध्ये अनास्था आहे, दुरावस्था आहे, दुर्लक्ष आहे. हे जरी खरं असलं तरी सगळा दोष काही शासकीय व्यवस्थेला देता येणार नाही. जसं आता मी आता नांदेडच्या ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उभा आहे, त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुग्ण म्हणून शेजारच्या तेलंगणातनं, विदर्भातनं आणि मराठवाड्यातल्या 3 ते 4 जिल्ह्यातनं रुग्ण येत असतात. इथे ज्याला वॉर्मर म्हणतो आपण, बेड म्हणूया, अतिदक्षता विभागामध्ये नवजात बालकावरती जे उपचार करायचे आहेत ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये केवळ 5च असायला हवेत विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी. परंतु इथे एवढी गर्दी आहे की त्यामुळं 24 केले गेले, पण प्रत्यक्षात त्या दिवशी 65 नवजात बालकावरती उपचार सुरू होता. आता मी इथे ते जे नवजात बालकाचा कक्ष आहे तिथे जाऊन आलो. आत्ताही तिथं जवळपास 60 ते 70च्या दरम्यान बालकावरती उपचार सुरू आहेत.
ज्यांना नवजात बालकाच्या उपचाराची गोष्ट कळते त्यांना हे माहिती आहे की एका वॉर्मरमध्ये एकच बालक असायला हवा किंवा 2 रुग्णाच्या मागे 1 नर्स असायला हव्यात. तसं नाही आहे इथे. तिथे त्या दिवशी एका वॉर्मरमध्ये 2, 3, काही ठिकाणी अगदी 4 सुद्धा बालकावरती उपचार केला गेला. आणि ज्या वेळेला असं होतं त्यावेळेला एका बालकाचं इन्फेक्शन हे दुसऱ्या बालकाला होतं आणि म्हणूनच ही शक्यता आहे की त्या दिवशी जे 16 बालक दुर्दैवाने दगावले त्याचं मुख्य कारण शासकीय अनास्थेबरोबरच अपुऱ्या सुविधा आहेत. तेव्हा की जेव्हा नांदेडच्या ह्या नवजात शिशु उपचार केंद्राच्या आजूबाजूला कोणत्याही जिल्ह्यामध्ये एवढं मोठं सेंटर नाही आहे आणि त्यावेळेला ज्यावेळेला रुग्णांची संख्या वाढते आणि अपुऱ्या सुविधा असतात त्यावेळेला इन्फेक्शन आणि इतर कारणामुळं बालकांचा मृत्यू होऊ शकतो. ते तसं झालं असण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीतच जर बघितलं तर परिस्थिती ही अनास्थेचीच दिसते आहे. गरीब लोक आपल्याकडे उपचारासाठी येतात म्हणून त्यांना कसंही उपचार द्यायचा हेच धोरण खरं तर ह्याच्या मागे आहे असं वाटतं. शासकीय रुग्णालय ही गरीब आणि गरजू व्यक्तींना मोफत उपचारासाठी आधार असतात. मात्र नांदेड, छत्रपती संभाजीनगर सारख्या घटनांमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर आहे का हा प्रश्न निर्माण झाला. या घटनांमुळे विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त करत घटनेच्या चौकशीची मागणी केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी तर सरकारमधले 3 पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी असल्याचा टोला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून लगावला. तर कळवा रुग्णालयातील दुर्दैवी घटना गांभीर्यानं न घेतल्यामुळे नांदेड येथील शासकीय रुग्णालयात एका अत्यंत गंभीर घटनेची पुनरावृत्ती झाल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. नांदेडच्या रुग्णालयातील घटना उघडकीस आणणारे काँग्रेस खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण स्वतः 0 आवरच्या गेस्ट सेंटरवर आपल्यासोबत उपस्थित आहे. आपण तिथे जाऊन त्यांच्याशी बातचीत करूया. अशोकराव, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. मात्र आज पहिल्यांदा या शोमध्ये आपलं स्वागत करताना बातमी मात्र अत्यंत दुर्दैवी अशी आहे. हा जो एकंदरीतच प्रकार घडला त्यात पहिला आरोप आपलाच होता की औषधांचा तुटवडा आहे. आज दिवसभर आपण तिथंच आहात, पाहणी करत आहात, बैठकाही घेतल्यात. काय नक्की अजून समोर आलंय? अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये एकंदरीत जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं एकंदरीत जे काम चाललं आहे राज्यभरात आणि विशेषतः नांदेड असो, छत्रपती संभाजीनगर असो, फार दुर्लक्षित आहे. आरोग्य विभाग असो किंवा वैद्यकीय शिक्षण विभाग असो, ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे पाहण्याची, तातडीने निर्णय घेण्याची, विनाविलंब लाल फितीमध्ये निर्णय न अडकवता ज्या गोष्टी तातडीने करण्याची गरज आहे त्या गोष्टीकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे असं खेदाने म्हणावं लागतं. मला या सगळ्या चर्चेमध्ये कुठंही राजकीय त्याच्यामध्ये पॉलिटिकल स्टेटमेंट करण्याची भूमिका नाही आहे. परंतु घटनाच अशी गंभीर आहे की याची दखल कुठेतरी वरिष्ठ पातळीवर घेतली गेली पाहिजे ही प्रथम माझी अपेक्षा या विद्यमान सरकारच्या प्रमुख लोकांकडून आहे. पहिला विषय असा आहे की औषध मी आज जवळपास 35 पेशंट्स लगावलेले आहेत. 35 हा आकडा 24हून 35वर गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये 16 ही लहान मुलं किंवा नुकतेच ज्यांचा बर्थ झालेला आहे, नुकते जन्मलेले आहेत, अशी संख्या पण फार मोठी आहे. मुद्दा असा आहे की औषधं कमी असल्यामुळे मुलं किंवा पेशंट दगावले असं मी म्हणत नाही आहे, परंतु ही वस्तुस्थिती आहे की लोकांना बाहेर जाऊन शासकीय रुग्णालयामध्ये औषधं मिळत नाहीत म्हणून बाहेर जाऊन औषधं खरेदी करावी लागतात, कारण की ॲडिक्वेट त्या ठिकाणी मेडिसिन्स नाही आहेत. आज आमच्या कार्यकर्त्यांनी, मी पक्षाचं म्हणून भूमिका बोलत नाही आहे, आमच्या कार्यकर्त्यांचं पण $1,00,000 -1.25 लाख जमा करून तिथे औषधं ही डोनेट केली मेडिकल कॉलेजला. आणि मी त्यांना सांगितलं आगामी काळामध्ये जोपर्यंत सर्व स्थिती नॉर्मल होत नाही आहे तोपर्यंत
नांदेडवासियांनी सर्वांनी एकत्र मिळून या सगळ्या अडचणीवर मात करून स्थिती पूर्ववत आणण्याच्या नक्कीच आपण जे म्हणत आहात तेच आमच्या 0 आवरच्या टीमनं सुद्धा जेव्हा तिथं रिपोर्टिंग केलं, जे काही तिथं बघितलं, इन्व्हेस्टिगेशन केलं, त्यानंतर हेच लक्षात आलं की औषधं तिथं मिळत नाही आहे. मात्र दुसरीकडे आज जवळजवळ ज्या सरकारमध्ये सत्तेत असलेल्या ज्या मंत्र्यांनी आज बोललेत, मुख्यमंत्री स्वतः बोललेत, त्यांनी सुद्धा हेच म्हटलं की तुटवडा नाही. मग त्यांना अशा पद्धतीची माहिती कोण पुरवतंय असं आपल्याला वाटतं? नाही, हे असं आहे, लेट अस नॉट कव्हर अप इश्यूज. माझं म्हणणं सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी एवढंच आहे, जे काही फॅक्ट असेल ना ते ॲडमिट केला पाहिजे. कारण लपून काही गोष्टी राहायच्या आणि ते काय कारण आहे मला सांगा ना. आपलं हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. शासनाच्या वतीने ज्या गोष्टीच्या उणीवा दिसतात ना त्याच्यावर निर्णय घेतले पाहिजेत ना. हा काही विषय अशोक चव्हाण क्रिटिसाइज करतोय किंवा अमुक पक्षाचा माणूस आहे म्हणून त्याच्या मागणी हे पॉलिटिकल स्वरूपाची टीका करणारी असं अजिबात नाही आहे. म्हणजे उलट माझे संबंध एकनाथ शिंदे आम्ही एकत्र काम केलेलं आहे. माझी त्यांना विनंती आहे, कृपया याला पॉलिटिकल अँगलनी अजिबात पाहू नका. एक तर आपण जर पाहिलं तर एवढी अस्वच्छता आहे त्या मेडिकल कॉलेजच्या प्रिमायसिसमध्ये. आम्ही सातत्याने मागणी करतोय आउटसोर्स करा. हा निर्णय आउटसोर्सिंगचा लवकर घेतला पाहिजे. कारण की ज्या ज्या ठिकाणी आउटसोर्सिंगचा निर्णय सफाईच्या बाबतीमध्ये घेतला असेल त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने मेंटेनन्स केलं जातं. आउटसोर्सिंगचा निर्णय लाल फितीमध्ये मंत्रालयामध्ये अडकलेला आहे. तो निर्णय काही प्रयत्न करून सुद्धा होत नाही. आमचे स्थानिक आमदार हंबर्डे यांनी जवळपास 10-20 पत्रंसुद्धा संबंधित मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना दिले, त्याच्यावरही काही कारवाई होत नाही. डॉक्टर्स, आता बघा तुम्ही की नर्सेसची संख्या जी आहे, अनेक बदल्या झाल्या. आमचं म्हणणं असं आहे की क्षेत्रामध्ये मला वाटतं कुठल्या तरी मुंबईच्या हायकोर्टाने किंवा संभाजीनगरच्या हायकोर्टाने सरकारवर ताशेरे ओढले की बदल्या तुम्ही किमान मेडिकल कॉलेज किंवा हॉस्पिटलच्या बदल्यात तुम्ही करू नका किंवा केल्या तर रिप्लेसमेंट द्या. इथे बदली होण्याबद्दल तक्रार नाही आहे, कारण लोक येतात, काही वर्ष काढतात, मग दुसऱ्या त्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदली मागतात. ही प्रक्रिया चालू असते शासनामध्ये. परंतु रिप्लेसमेंट दिली पाहिजे ना. ज्या ठिकाणी जर रिप्लेसमेंट दिली नाही तर नर्सेसच्या शिवाय हॉस्पिटल चालणार कसं किंवा मेडिकल कॉलेज चालणार कसं? डॉक्टरची संख्या मला सांगा, या हॉस्पिटलची क्षमता जवळपास 500 बेडची आहे. म्हणजे 150 डॉक्टर्स आणि 500 बेड्स. आज जवळपास 1000 रुग्ण त्या ठिकाणी ॲडमिट आहेत. म्हणजे रुग्ण अक्षरशः फरशीवर खाली फ्लोरिंगवर त्या ठिकाणी झोपलेल्या आहेत. महिलांची डिलिव्हरी झालेल्या महिला खाली झोपलेल्या आहेत, त्याच्यावर फ्लोरवर झोपलेल्या आहेत. अशोकराव, आपण सुद्धा मुख्यमंत्री राहिलात इतके वर्ष महाराष्ट्राचे. मात्र ही परिस्थिती नुसती आज नांदेडमध्ये ही घटना घडली आहे म्हणून, मात्र ही परिस्थिती आपल्याला राज्यात अनेक ठिकाणी अनेक वर्षांपासून दिसते. औषधांचा तुटवडा हे सुद्धा आपण अनेक वर्षांपासून बघतो. इतकं प्रगतशील राज्य, इतकं मोठं बजेट, मात्र ही प्रायोरिटी कुठल्या सरकारची नाही का? खरं तर सरकार हा शब्द मला वापरायचा नाही, पण शेवटी पैसे सरकार देणार शासकीय रुग्णालयांना म्हणून वापरावा लागतोय. आज मला सांगा, शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज उघडण्याचा मानस जाहीर केलेला आहे. पैसे आहेत का एवढे आपल्याकडे? आम्ही उद्धव ठाकरे असताना हे सांगितलं होतं आणि आजही आमची ती भूमिका आहे की प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला परवानगी द्या. जिथे तुम्हाला किंवा जॉईंट व्हेंचर करा. जमीन सरकारची इन्व्हेस्ट जॉईंट व्हेंचरमुळे हॉस्पिटल निघू शकतात. किंवा प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून खाजगी हॉस्पिटल्स त्या ठिकाणी येऊ द्या. किंवा ज्या ठिकाणी शासकीय हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी एक प्रायव्हेट वॉर्डसुद्धा ओपन करा. आणि कोविडमध्ये तर लोक हॉटेलमध्ये राहिले, पैसे भरले लोकांनी, अशी अवस्था आहे. म्हणजे आज आपल्याकडे डिमांड आणि सप्लाय याच्यामध्ये खूप गॅप आहे. आणि हा जर आपल्याला दूर करायचा असेल तर काही निर्णय आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय हॉस्पिटल चालू शकत नाही. 500ची क्षमता आणि 1000 लोक आल्यानंतर तो डीन काय करणार आहे? एखादं थिएटरमध्ये जरी गेलात, हाऊसफुल थिएटर झाल्यावर टॉयलेटची अवस्था काय होती तुम्ही पाहिली असेल. तर अशा परिस्थितीमध्ये 1000 लोक टॉयलेट वापरल्यानंतर त्या टॉयलेटची अवस्था काय होणार आहे? तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरची व्यवस्था काय होणार आहे? आणि मुद्दा एवढाच आहे की याचा अर्थ असा आहे की ऑन अन ॲव्हरेज वर्षाला जर 1000 पेशंटचा म्हणजे दर दिवसाला 1000 पेशंटची क्षमता कॉन्स्टंट राहत असेल तर पायाभूत सुविधा वाढवावं लागतील, बेड वाढवावं लागतील, इमारती वाढवावं लागतील,
डॉक्टर्सची संख्या वाढवावं लागेल, रिक्रुटमेंटची क्लास 3 क्लास 4ची किंवा जी काही डॉक्टरची रिक्रुटमेंट आहे ती लवकर. मी त्यांना आज एवढंच सांगितलं मंत्र्यांना, तुम्ही जे काही बोलाल त्याला काहीतरी कालमर्यादा घाला. जसं आपल्या घोषणा होतात, आपण बोलतो, सरकार कोणी असो, मंत्री कोणी असो, ही अत्यावश्यक सेवा आहे. लोकांशी जीवाशी आपल्याला खेळता येणार नाही. मी काही राजकीय त्याच्यामध्ये कुठला आरोप करत नाही आहे, परंतु माणसं माझी प्रायोरिटी एवढी आहे की आगामी काळामध्ये याची पुनरावृत्ती होऊ नये, माणसं मरू नयेत. म्हणून तुम्ही जे निर्णय आता घेणार आहात किंवा घेताल त्याला काहीतरी कालमर्यादा निश्चित करा. आज म्हणले की आम्ही महिन्याभरात घेऊ. मी तर सांगितलं कलेक्टरला, जोपर्यंत शासनाचा निर्णय अंमलात येत नाही तोपर्यंत खाजगी डॉक्टर्सची मदत घ्या, प्रायव्हेट नर्सेस बोलवून घ्या. कोविडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने युद्ध पातळीवर सर्व लोक एकत्र येऊन ऑक्सिजन टँक्स, इंजेक्शन्स, मास्क, औषधं ज्या युद्ध पातळीवर आपण केलं, तशाच पद्धतीने राज्यातली आरोग्य सेवा सुद्धा आपल्याला तातडीने मार्गी लावावं लागेल. नाहीतर हा अचानक भूकंप होईल. हा भूकंपाचा एक छोटा नमुना आहे म्हणेल नांदेड किंवा संभाजीनगर. नक्कीच अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण मांडला आहे आणि अत्यंत महत्वाची सूचना सुद्धा आपण केलेली आहे की ह्याला कालमर्यादा पाहिजे. काहीतरी एका महिन्याचं आश्वासन दिलेलं आहे. बघूया ते आश्वासन पूर्ण होतं का. आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये जॉईन झालात आणि बातचीत केली ABP माझाशी. परत एकदा धन्यवाद. दुर्दैव हे की महाराष्ट्रात विविध कारणांमुळे अशा दुर्घटना घडत आल्या आहेत. नांदेड सारखीच दुर्घटना ऑगस्ट महिन्यात कळव्याच्या छत्रपती रुग्णालयात घडली होती. त्यात 18 जणांचा मृत्यू झाला होता. 2021 साल याबाबत जास्त दुर्दैव ठरले होते. 2021च्या जानेवारी महिन्यात भंडाऱ्यातील सरकारी रुग्णालयाच्या SNC युनिटमध्ये आग लागली. त्यात 10 नवजात बालकं मृत्युमुखी पडली होती. मार्च महिन्यात भांडूपमध्ये सनराईज दवाखान्याच्या कोरोना वॉर्डात आग लागली. त्यात 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. एप्रिल महिन्यात नाशिकच्या डॉक्टर झाकीर हुसेन दवाखान्यात ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला होता. त्यात 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यातले 22 रुग्ण कोरोनाग्रस्त होते. नोव्हेंबरमध्ये अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात आग लागली होती. त्यात 11 कोरोना पेशंट्सचा मृत्यू झाला होता. आणि त्यामुळेच आपल्या आरोग्य व्यवस्थेवर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न उपस्थित होतो. याच भावनेतून टाकलेला आजचा प्रश्न होता. बघूया काय कौल दिलाय महाराष्ट्राला. जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, नांदेड रुग्णालय दुर्घटना म्हणजे 3 इंजिनचं सरकार असूनही आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर. राज ठाकरेंच्या आरोपाशी सहमत आहात का? यूट्यूबवर एकूण 19,000 मतं. 92% लोकांनी होय म्हटलंय, 8% लोकांनी नाही म्हटलंय. एक्सवरही 92% लोकांनी होय म्हटलंय, 8% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर जवळजवळ 4,500 मतं पडली आहेत. इथे 89% लोकांनी होय म्हटलंय, 11% लोकांनी नाही म्हटलंय. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील दुरावस्थेचा हा अंक इथेच थांबत नाही, तर जिथे स्वच्छता तिथे आरोग्य हा मूलमंत्रच असताना या रुग्णालयातील स्वच्छतेचा मुद्दाही गंभीर बनतो. रुग्णालयात उपचार घेऊन ठणठणीत बरं होऊन घरी परतण्याचं स्वप्न पाहणाऱ्या रुग्णांना रुग्णालयातील अस्वच्छतेचा, किळसवाण्या वातावरणाचा सामना करावा लागतो. यावर अनेक प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. आणि त्यातच इथे अजून असं काही घडलंय की जे रुग्णांच्या काळजीतून होतंय की प्रसिद्धीसाठी, असा प्रश्न पडावा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.